हॅलो गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. इट्स डे 3. आम्ही आहोत आता कारगिलला. छान काल राईड झाली. रात्री खूप थकलो म्हणून झोपून गेलो डायरेक्ट राईडनंतर. आजचा प्लॅन असा आहे की आज आपण जाणार आहे लेहला. सो आता आम्ही थोडं आवरतो, पटकन लेट झालो आहे. आपले बॅकअप व्हेकलमध्ये आपल्याला लगेज द्यायचं आहे आणि मग बाईक रेडी करायची निघण्यासाठी राईडसाठी. भेटूयात राईडवर डायरेक्ट बाईकवर. डे 2ची राईड चालू झाली आपली मस्त. प्राजक्तांनी चार्ज घेतला आज सकाळ सकाळ गाडी चालवायचा. गुड मॉर्निंग फ्रॉम कारगिल. कारगिल सोडल्यावर आपल्यालाही मस्त असा रस्ता लागलेला आहे. थोडीशी रहदारी आहे अजून रोडला, पण मजा येते. आता राईड चालू झालं आहे सकाळी फ्रेश. छान माउंटन्स आहेत बाजूला एवढे. निघाल्यापासून आपल्याला फर्स्ट स्टॉप आहे हा मुलपेक मॉनेस्ट्री. राईटलाच आहे, रोडलाच एकदम मॉनेस्ट्री. तेच 15 मिनटं झाले रे त्यांना पोच. निवांत जाऊ दे. आपण आज काय ठरवलंय? आता आमची झाली मॉनेस्ट्री बघून आणि आता आम्ही निघालो आहे. नेक्स्ट स्टॉप नमकीला पास आहे. सो आता प्राजक्त गाडी काढते. लेट्स गो नमकीला पास. तर पोचलो आम्ही नमकीला पासला. रस्ता खूप छान होता इथपर्यंत. ॲट द टॉप नमकीला पास, 12,198 फीट अबाव सी लेवल. खूप जबरदस्त व्ह्यू आहे इथून. नमकीला पासवरून आता आपण निघालो पुढे पशुला पासकडे. मस्त अशा आता उतर आहे. मी गाडी घेतली आहे चालवायला परत. प्राजक्ता जी चालवली नमकीला पासपर्यंत. आता मी चालवण्यात मस्त असा सुंदर लडाखचा टेरेन आहे. की छान असं हिमालयन डेझर्टमधून आपली KTM चालली. गाडी पण व्यवस्थित परफॉर्म करते, काय प्रॉब्लेम देत नाही आहे. थोडी चढावर RPM हाय द्यावा लागतो, पण ठीक आहे. आता आपली गाडी KTM नाही आहे, पण आपली गाडी चालवण्याची मदत मिळते की मला येते. आता चांगलीच थंडी आहे. हेल्मेटचा वायझर ओपन ठेवला आहे. साऊंड रेकॉर्ड व्हायला तर नाकाला चांगलंच गार लागतं. हॅलो ब्रदर.
Say hi to my vlog. एकदम मस्त रोड आहे, छोटी छोटी घरं पास होतात त्याची आणि मजा येते खूप राईडला, एकदम स्मूथ चालली सध्या राईड. सो त्याची लांबा येरूपर्यंत आता कसा रोड आहे. मस्त टेरेन एकदम, रोड सगळे रिकामे आहेत आणि आम्ही इथून मस्त क्रूज करतोय. भारी वाटतंय, हे सगळे माउंटन्स होता की वाईब आहे. याला डेझर्ट पण म्हणतात, गोल्ड डेझर्ट. ऑटो ब्रेक घेतला आता आपण सगळ्यांनी. आणि काय इथं वेदर असं आहे की पाणी पित राहिलं. नहीं पंप करके नहीं हो रहा है. नहीं पंप करके भी नहीं होगा ना, ये पूरा जा रहा है. आता श्रेयसची गाडी खराब झालेली आहे ब्रेक फुल पंप हुई. आणि आम्ही ट्राय करतो. मेरा भी काम नहीं कर रहा. सामने करा कुछ एक भी नहीं लगा रहा, कुछ भी नहीं. आपको भी मेरा भी नहीं लग रहा है, बहुत देर से 10-12 किलोमीटर से मैं नहीं चला के आ रहा. ना तुम वहाँ से ब्रेक पूरा पंप को दो, पूरा फ्री हो गया. आपका भी नहीं लग रहा. नहीं आपका बहुत है, उसका पूरा जीरो सीधा लग रहा है. कुछ भी नहीं लग रहा मेरा. सही, मैं तो डर के मार रहा हूँ. मेरा करंट वाले से स्ट्रेट खा रहा है. आपका लग रहा है ना. मेरा बढ़िया है. चलो होता रहते. पानी है किसी के पास? थोड़ा पानी वानी है तो उधर में डिक्स में पानी वानी मारो. काढ रे. मतलब एक लाइन करके बाइक रख दो, बीच में बाइक मत रखो. और कितना दूर है अपना. आगे आप ब्रेक तो वैसे तो बोला ना मैं, ब्रेक पैड उसका गर्म हो गया होगा. तर ब्रेकवर पाणी वगैरे टाकून अशी अशी गाडी परत चालू झाली श्रेयसची. आणि आता आपण चाललो आहे मूनलँडकडे. लांबा एवढ्याला मूनलँड म्हणतात कारण तुम्ही बघू शकता इथे सगळं असं मूनसारखं सर्कस दिसतं. स्पॉटवर पोचलो आम्ही, फोटोज काढले पण कॅमेरा बंद झाला त्यामुळे रेकॉर्ड नाही झाला. तर मूनलँडवरून आपण निघालो आणि थोडंच पुढं आलो आणि आपल्याला ही लँडस्लाईड झालेली दिसते छोटीशी. खडी पडली आहे सगळी रस्त्यावर, ती क्लिअर करण्याचं काम चालू आहे. आणि आता आपण स्टॉप घेण्याचं लंचला शुक्रित लंच. आता आम्ही आलेलो आहोत कारगिलपासून 100 किलोमीटर पुढे. आम्ही आता जेवायला थांबलो आहोत. अक्षय आता पॅकिंग अनपॅक करतो स्वतःला, बघू शकतात. एक मिनटं मला यूज करत नाही बघा. अक्षय तुमचा बघत राहा. आता मी छान प्रकारे काहीतरी ऑर्डर करणार आहोत, त्याच्यानंतर भेटूया आपण. खालसी नावाचं गाव आहे.
जिथं आम्ही लंच करायला थांबलो होतो. मस्त लंच होता. राजू पंजाबी ढाबा टिकटॉक होता. खालसी मॅग्नेटिक हिलचा रस्ता आहे. जसं की कार गेली बंद गेली की तिला चालू करतात ते चढावर. आपण बाईक असल्यामुळे आपल्याकडे तो ऑप्शन नाही आहे. आम्ही व्हिडिओ काढला आणि फोटोज काढून पुढे निघालो. आपला नेक्स्ट स्टॉप आहे पत्तर साहेब गुरुद्वारा. आर्मी एरियामध्ये असल्यामुळे जसं ऑपरेशनचं आर्मी आपण तिथं पोचू आपण आणि बघूया पत्तर साहेब गुरुद्वारा काय होतं. आपण आता पोचलोय पत्तर साहेब गुरुद्वाराला. तुम्ही बघा मागे पत्तर साहेब गुरुद्वारा दाखव. सो माझ्या माहितीनुसार याची स्टोरी अशी आहे की जेव्हा गुरु नानकजी जेव्हा त्यांच्या भ्रमंतीवर होते तेव्हा जेव्हा या भागामध्ये होते तर इथल्या लोकल लोकांनी त्यांना सांगितलं की इथला एक राक्षस आहे, तो फार त्रास देतो सगळ्यांना. तर ते इथे येऊन बसले ध्यानाला. सो ते ध्यान करत असताना तो राक्षस आला, त्यांनी दगड फेकून मारला महाराजांना. त्यांना तो लागला, त्याला वाटलं ते गेले असतील आता, म्हणून तो त्यांच्या जवळ आला तर त्यांना काहीच नव्हतं झालेलं. सो मग त्याला ते आश्चर्य वाटलं की यांची काय सिद्धी आहे, एवढ्या एकाग्र आहेत ते की त्यांना काहीच नाही लागलं, एवढा मोठा दगड टाकला. तर त्यानंतर तो त्यांचा फॉलोअर झाला आणि नंतर त्यांनी त्याच्यावरती तिथे मंदिर आहे त्या राक्षसाचं आणि इथे गुरु नानकजी आपले तपाला बसलेले इथे तपाला बसलेले. त्यामुळे इथे एक छोटा गुरुद्वारा बनवलेला आहे. तर आपण आज जाऊन बघूया तिथे काय आहे बघण्यासारखं आणि कसं बनवलं आहे ते पण बघूया. चला श्रीजी आपण बघूया जाऊ. ते चहा आहे, चहा सर्वांसाठी. चहाची सोय आहे फ्रॉम आर्मी आय गेस. हाफ लॉग आणि काय रे बिस्किट्स. बिस्किट्स आहेत, त्यात टोस्ट पण आहे. हिस्ट्री ऑफ पत्थर साहिब. आतमध्ये मी काय रेकॉर्ड नाही केला कारण तिथे कसं आहे धार्मिक स्थळ आहे, कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे. पण छान होतं, प्रसन्न होतं एकदम आतमध्ये. स्वतः आतून बाहेर आलो आम्ही. हो सो निघू आता पुढे राईडला लेहला पोचणार आहे आज आम्ही ना. 30 किलोमीटर्स राहिलेले आहे आपल्याला, पोचून जाऊ लवकरच. आम्ही चेक इन करून हॉटेलवर जाऊन पटकन आवरून निघणार आहे कारण पुढे आपल्याला जायचे शांती स्तूपाला, जे की बंद होतो थोड्या वेळात. तर मग आपल्याला रश करायचं भेटतो शांती स्तूपाला. शांती स्तूपाचा हा एंट्रन्स आहे, इथून आपण शांती स्तूपाला जातो.
30 रुपीज तिकीट आहे शांती स्तूपाला जायला इथून. गाडी वरपर्यंत येते इथं, पण थोडं चढायला लागतं. सो माझ्यासारखी चूक करू नका पळायची वगैरे, बिलकुल पळू नका. सो हे आयकॉनिक लेचं शांती स्तूपा. बाजूला डोंगरांच्या मागे सुंदर असा सनसेट होता ना. आम्ही इथे बरोबर सनसेटच्या टायमिंगला पोहोचलोय. आता आपण शांती स्तूपावरून परत रूमकडे चाललो आहे. रूमवर आपण गाडी लावून मग लेह मार्केट फिरायला जाणार. आपल्या रूमपासून लेह मार्केट काही जास्ती लांब नाही आहे, पण आपल्याला तिथे गाडी लावायला जागा नाही भेटणार पार्किंगला. त्यामुळं आपण सवयीनुसार कार बोललो. आपण आपली बाईक लावणार हॉटेलवर आणि ती गाडी लावून मग मार्केटला जाणार आहे. तर इथे असं आहे की बाईक नेऊ शकतो आपण, आपल्याकडे 2 बाईक्स आहेत. पण आमचे जे टूर गाईड आहेत ते बोलले की चालत जावा. चालत यासाठी जावा की आपण हाय अल्टिट्यूडला आलो, आपण उद्या खारदुंगला जाणार आहे. सो थोडं ॲक्लिमॅटाईज व्हायला थोडं वॉकिंग वगैरे केलेलं चांगलं असतं. सो म्हटलं चला चालत बघूया. आपल्याला असंही चालत फिरायला आवडतं, नवीन नवीन जागा. सो चाललो आता आम्ही चालत मॉल रोडला. खरंच जवळ होता मॉल रोड. ले मार्केट. नो स्मोकिंग एरिया प्राजक्त. आपला नॉर्थला असतो तसं टिपिकल मॉल रोड शॉपिंगसाठी. आणि थंडीच्या कंडिशनमध्ये गेलेली आमची वाईफ. थंडी आहे. थंडी आहे. कुठे थंडी? आपण तर काहीच नाही घातले, कॅप घातली फक्त. खूप थंडी आहे. थंड वारा आहे. मस्त छान वारा सुटलाय, एकदम मस्त. छान एरिया यार. मी तर खूप वेळ घालवू शकतो, खूप वेळ. मला आवडतात अशा ठिकाणं, मॉल रोड वगैरे. मस्त काय वाटतं. अरे हां चमकार आहे रे इकडं. हा मॉल रोड मनालीपेक्षा मोठा आहे. शिमलापेक्षा नाही म्हणू शकत, शिमलाचा मॉल रोड डिवायडेड खूप आहे, पण हा नक्कीच मनालीपेक्षा मोठा आहे लेहचा मॉल रोड. दुकानं टुरिस्टची यापेक्षा थोडी कॉस्टलियर साईडला वाटतात मला दुकानं. मोठी मोठी दुकानं आहेत, फॅन्सी आयटम्स आहेत. इथले लोकल काही नाही आहेत, ते फॅन्सी आयटम वगैरे आहेत. बघूया काय दिसतंय, काय भेटतंय का. आपल्याला छोटे मोठे असे सोवेनियर घ्यायचे, काय जास्ती मोठं असं काही घ्यायचं नाही आहे. छोटी छोटी इथं दुकानं आहेत, गिफ्ट आर्टिकल्स वगैरे आपल्या फॅमिलीसाठी कोणाला घ्यायचे असतात ते गिफ्ट आर्टिकल शॉप्स आहेत तिथं. तुझं ना
हॅलो हॅलो सर हॅलो ऑडिओ ऑन. काय घेत आहे? आम्ही हे घेतो फ्रीज मॅग्नेट्स घेतो फ्रीज मॅग्नेट्स. ओके. आणि किचन. इथं पण भाजीवाली शोधली का? हां, एवढ्या लांब पण येऊन आपण शॉपिंग काय करतोय? फळच खाणार आपण, है की नाही? खाली 1 किलो ठेवा आता, नको अजून घेऊ वरती. एखादं वरती टाकायला लावशील नाही तर. होत आहे बाई, या कुछ नाही होत आहे. झाली आपली मॉल रोडची शॉपिंग. छोटे मोठे सोबेनियर, फ्रीज मॅग्नेट वगैरे घेतले फ्रेंड्स वगैरेला द्यायला. जास्ती काय नाही, अशा ठिकाणी खूप महाग विकतात ना आपल्याला, त्यामुळे जास्ती काही शॉपिंगच्या फंदात पडायचं नाही. शवाल्यान बिल कुठं नेणार ते, 2 व्हीलरवर आपण पुण्यापर्यंत, पर पुढं फ्लाईटने जायचं. ऑलरेडी ओव्हरवेट आपण. सो आपले छोटे मोठे सोवेनियर घेतले. आता हॉटेलवर जाऊ, डिनर करू आणि झोपू कदाचित. आज फार एनर्जी ट्रेन झाली, आजची टायरिंग राईड होती. काल रात्री नीट झोप पण नाही लागली त्या टेंटमध्ये मला. सो आता रूमवर जातो, डिनर करतो आणि झोपतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, पार्टमध्ये. टिल देन, गुड नाईट.